सगळ्यात महत्त्वाचं की दर्शा सनलाइट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे। या कंपनीचं काम आहे की सोलर देणे। सोलर सोबत आपल्या कंपनीच्या 5 शाखा आहेत, 5 ऑफिसेस आहेत। पहिलं ऑफिस आहे संभाजीनगर, दुसरं आहे जळगाव, तिसरं आहे नाशिक, चौथं आहे नगर आणि 5वं आहे पुण्याला केले आपण, चाकणला आहे ते ऑफिस। त्यानंतर आता पुण्याला आम्ही हेड ऑफिस शिफ्ट केल्यापासून आमचा असा एक उद्देश होता की ज्या तालुक्यामध्ये जी व्यक्ती छान काम करेल त्या तालुक्यामध्ये तिला बसण्यासाठी आपण एक ऑफिस अलॉट करायचं, संबंधित जे काही फर्निचर असेल ते अलॉट करायचं, तिला एक बसण्यासाठी छत द्यायचं। त्याचं कारण काय की त्या व्यक्तीची रात्रंदिवसची जी मेहनत आहे ती रस्त्यावर करत असेल, बांधावर करत असेल जाऊन काम, पण तिला कुठेतरी एक ठिकाणा गरजेचं आहे। कारण लोकांचा पण भ्रम असतो ना, तुमचं ऑफिस कुठे आहे, तुम्ही काय काम करताय, कशा पद्धतीचं काम करताय, यासाठी हा सगळा अट्टहास आहे। आपल्या हेड ऑफिस चाकणचं उद्घाटन 1 जुलैला झालंय आणि तुमच्या आशीर्वादाने आज 19 जुलैला आपल्या ब्रँचचं ओपनिंग झालंय। म्हणजे 19 दिवसामध्ये आपण एक ब्रँच ओपन केलेली आहे। तर ह्या सगळ्या कार्यामागे विशेषतः जबीला शेख यांचा खूप सिंहाचा वाटा आहे। त्या व्यक्तीने जी रात्रंदिवस मेहनत केली, तिचा मुलगा ताहिर असेल, त्या मेहनतीच्या चित्र बघून आम्ही हा पाऊल उचललं। कारण सहसा कोणी एवढ्या पद्धतीने रिस्क घेत नाही, पण ती व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करतेय, तिचं कामाचे वेग खूप आहे। म्हणजे मला तिला सांगावं लागतं की आता तू कुठेतरी थांब, थोडा रेस्ट घे, आराम कर। लोकांना, कंपनीच्या लोकांना काय असतं की त्यांना प्रॉफिट गरजेचं असतं, ते काही सांगतात की तुम्ही पळा आणि काम करा, आम्हाला प्रॉफिट मिळवून द्या, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही। पण आमच्यामधलं रिलेशन थोडं वेगळं आहे। मी तिला सांगते तू थांब, ती म्हणती नाही मॅडम, मला दर्शाचं नाव पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये गेलं पाहिजे, त्यासाठी मला रात्रंदिवस मेहनत करायची आहे। दर्शा नावाची माझी मुलगी आहे, तिच्याच नावाची कंपनी फॉर्म केलेली आहे। आम्ही दोघे सर्व्हिसला आहोत। मी कलेक्टर ऑफिस नगरला प्रकल्प अधिकारी आहे पोस्टेड, माझे मिस्टर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला प्रोफेसर आहेत। म्हणजे आम्ही सर्व्हिस करून 3 वर्षापूर्वी हा बिझनेस स्टार्टअप केलेला आहे। 3 वर्षामध्ये आमच्या 5 ऑफिसेस आणि 1 ब्रँच तयार झालेली आहे। तर ह्या पद्धतीचं आमचं काम आहे बेसिक। त्याच्यानंतर सोलरमध्ये आम्ही 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंत सोलर, मग ते घरावर असेल, कंपनीवर असेल, हॉटेलवर असेल, तुमच्या शाळांवर असेल, ग्रामपंचायतीवर असेल, कुठेही लावून देऊ शकतो। त्याच्यामध्ये 3 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंत आपण 78,000 सबसिडी देतो। 10 किलोवॅटच्या पुढे गेल्यानंतर ते कमर्शियल मध्ये येतं, तर त्याला सबसिडी मिळत नाही आणि ही सबसिडी गव्हर्नमेंट देतं। आम्हीच काही लोकांना 1,25,000 सबसिडी दिली 2 वर्षापूर्वी, परत गव्हर्नमेंटने रिव्हर्स करून ती 78 वर आणलेली, 1,25,000वरनं 78,000वर सबसिडी आणलेली आहे। तर ह्या अँगलचं ते काम आहे सोलरचं। यामध्ये तुम्ही पर्सनली तुमच्या ओळखी पाळखीच्या ज्या लोकांना सोलर घ्यायचं असेल तर एक साधारण फक्त लाईट बिल घेऊन यायचं की तुम्हाला किती युनिट लागतं, त्या युनिट प्रमाणे मग तुम्हाला किती किलोवॅट बसवावं लागेल तुमच्या छतावर ते डिसाईड केलं जातं। तर मग त्यासाठी आपलं ऑफिस झालेलं आहे आता, तिथे तुम्ही लाईट बिल आणून देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला सोलरचं जे काय असेल ते इन्स्टॉलेशन कंपनी प्रॉपर घरपोच आणून करेल। ह्याचे 2 फायदे आहेत। पहिला फायदा आहे की 25 वर्ष तुम्हाला मेंटेनन्स फ्री मिळतं। 25 वर्ष म्हणजे आता बसवल्यानंतर 2025 मध्ये जर बसलो असेल आपण सोलर, तर 50 वर्षापर्यंत आपण एक अग्रीमेंट केलेला असतो 2050चा। 25 वर्ष 6 महिन्याला येऊन ते लोक मेंटेनन्स देतात। दुसरी गोष्ट, 25 वर्ष लाईट बिल येणार नाही आपल्याला। आता आपल्याकडे जर खंब्यावर तार टाकून घेत असेल तर तो पार्ट वेगळा आहे, पण जर मीटर असेल आपल्याकडे तर आपल्याला लाईट बिल महिन्याला येणारच, प्रश्नच नाही। तर 25 वर्ष ते लाईट बिल येणार नाहीये। हा या 2 महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। तिसरं महत्वाचं की आपल्याला 78,000 सबसिडी मिळते, हा तिसरा पार्ट आहे। हा झाला सोलरचा विषय। आता सोलरची कंपनी आम्ही जेव्हा स्टार्ट केली तेव्हा लक्षात आलं की काही लोकांचं अडचण असायची की त्यांच्याकडे सोलरचे भरायला 1 लाख रुपयापर्यंत पैसे असायचे, 1 लाख रुपये कमी पडायचे। तर ते येऊन आम्हाला आवर्जून सांगायचे की मॅडम आम्हाला ना लोन कुठून मिळेल का। मग आम्ही बँकांकडे जायचो की आता ह्यांना लोन प्रोव्हाइड करता येईल का। म्हणजे आमचं असं आहे की आम्ही स्वतः फिरतो, असं नाही की कुणीतरी काम करेल किंवा म्हणतात उंटावून शेळ्या हाकत नाही। त्यामुळे कदाचित कंपनीने 3 वर्षामध्ये एवढा प्रोग्रेस केलेला आहे। तर यामध्ये आपण एक काय केलेलं आहे की जर आपल्याला लोन हवं असेल तर आम्ही बँकांकडे गेल्यानंतर बँकाने आम्हाला क्लिअर कट सांगितलं की तुम्ही DSA कोड का नाही करून घेतला कंपनीचा। मग आम्ही परत सीएला सांगितलं आमच्या की बाबा रे आपली कंपनी आहे, या कंपनीच्या छताखाली आपल्याला फायनान्स पण स्टार्ट करायचं। मग लिगली गव्हर्नमेंट ऑथराईज आपण दर्शा फायनान्शियल सर्व्हिसेस स्टार्ट केलं। याच्यामध्ये आपण 5 लाखापासून ते 5 कोटीपर्यंत लोन देतो।
म्हणजे आपल्याच गावातल्या 2-3 फाईल आमच्याकडे आलेल्या आहेत, त्या 1-1.5 कोटीच्या आहेत, काहींच्या पाऊण कोटीच्या आहेत, काहींच्या 2 कोटीच्या आहेत. आळेफाटा, नारायणगाव आणि बेल्ह्यातल्या आहेत. त्यातल्या त्या प्रोसेसमध्ये आहेत. 5 लाखापासूनच्या 15 लाखापर्यंतच्या फाईल मी स्वतः माझ्यासोबत घेऊन आलेली आहे. ते बँकर्स येणार आहेत HDFC बँकेचे. म्हणजे आपल्या 148 महाराष्ट्रातल्या 148 बँकांसोबत टायअप झालेला आहे. त्यामुळे काय आहे की बँकांना फक्त फायनान्स, दर्शा फायनान्स म्हटलं की ते प्रॉपर फाईल हातात घेतात. त्यांना कोड बीड असल्यामुळं ते प्रॉपर ती फाईल प्रोसेसला टाकतात. म्हणजे असं नाही की तुम्ही आम्हाला येणार, मग आम्ही तुम्हाला 15 दिवस भुलवणार की फाईल होईल नाही होईल. विथिन 2 दिवसात किंवा तिसऱ्या दिवशी आम्ही क्लिअर कट सांगतो की तुम्ही बसताय किंवा नाही बसत. बसल्यानंतर मात्र ते बँकर्स तुम्हाला डायरेक्ट कॉल करतात आणि त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट, तुमचा किती EMI येईल, किती वर्षाची परतफेड राहील, ते प्रॉपर बँका तुमच्याशी कनेक्टेड राहतात. असं नाही की ते आम्हाला निरोप देतील आणि आम्ही तुम्हाला द्यायचा. म्हणजे ती पारदर्शकता, ती ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवलेली आहे. तिसरा बिझनेस आहे, जसं सोलर आहे, फायनान्स आहे, तसं आमच्याकडे लिगल फॉर्म पण आहे. कारण आता मी सोशल फील्डमध्ये असल्या कारणाने काय आहे की तो प्रशासनातला कार्यक्रम असल्यामुळे मला तो पाठबळ असल्यामुळे, अनुभव असल्यामुळं मी फायनान्स हा सेक्टर स्वतःकडे ठेवला. दुसरे डायरेक्टर आहेत विनय राऊत. माझं नाव प्रणाली विनय राऊत आणि माझे मिस्टर विनय राऊत आहेत. तर आम्ही दोघं कंपनीचे डायरेक्टर आहोत. तर याच्यामध्ये तिसरा आम्ही बिझनेस स्टार्टअप केला लिगल फॉर्म. कारण ते लॉ प्रोफेसर आहेत ना, मग त्याचा पण काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. मग याच्यामध्ये असं यायला लागलं होतं आम्हाला काही गोष्टी की काही लोकांना बँका परेशान करत होत्या आणि काही लोक बँकांना परेशान करत होते. तर ह्या संबंधी ज्या नोटीस पाठवणे, लिगल नोटीस असतील किंवा त्यांचा सर्च रिपोर्ट असेल, हे सगळं काम करण्यासाठी मग आपण लिगल फॉर्म तयार केला. त्याला LLP म्हणतात. लिगल फॉर्म मध्ये काय होतात, फॅमिली मॅटर पासून ते प्रॉपर्टी मॅटर्स पर्यंतचे बँकांचे मॅटर्स जेवढे पण असतील तेवढे आपल्या कंपनी थ्रू, आपल्या लिगल फॉर्म थ्रू त्या एका छताखाली आपण ते करतो. त्याच्यासाठी आमच्याकडे 25 वकील आहेत की जे हेच काम करतात. आपल्या कस्टमरची पण काही आपल्याच गावातल्या एकाची आमच्याकडे केस आलेली आहे. त्यांची गोल्ड लोन घेतलं होतं आणि बँकेने त्यांचे गोल्ड मोडलं, तर त्याच्या संबंधित एक केस आमच्याकडे आलेली आहे. तर लिगल फॉर्म हे आमचा तिसरा बिझनेस आहे. चौथा बिझनेस आहे आमच्याकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. यामध्ये आम्ही भारतातलीच नाही पण विदेशामध्ये जाण्यासाठी प्लेनचे तिकीट असतील आणि तिथल्या हॉटेल्स असतील ते पण आम्ही बुक करून देतो. तर हे आमचा चौथा बिझनेस आहे. एकंदरीत मध्ये आम्ही असं प्लॅन केलं होतं दोघांनी पण, कारण आम्ही दोघंही सर्व्हिसला आहोत, थोडासा वेगळ्या अँगलने प्लॅन करतो की एका छताखाली, जसं आपण मार्ट मध्ये गेल्यानंतर एका छताखाली आपल्याला ग्रॉसरी पण मिळते, कपडे पण मिळतात, घरचं सामान पण मिळतं, टॉयलेट बाथरूमची साफसफाईचं पण सामान मिळतं. तसेच आम्ही ठेवलं की दर्शा सनलाईट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ह्या छताखाली कस्टमर आल्यानंतर त्याला वाटायला नको की मी अजून दुसरा माणूस शोधायला नाही, एकाला एक साखळी जोडून आम्ही सगळे बिझनेस सेटअप केलेले आहेत. तर ह्या पद्धतीचं आहे. 5वा आमच्याकडचा बिझनेस